नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. वर्धा जिल्ह्यातील इंजाळा या गावामधील बाळू गादगे यांच्या शेतातील विहिरीमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले कस्तुरी मांजर हे पडल्यामुळे मांजराला कसे वाचवायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु कृषी प्रधान टीव्हीच्या मदतीने पीपल्स फॉर एनिमल्स या संस्थेचे कौस्तुभ गावंडे यांना फोनवरून माहिती देण्यात आली व कौस्तुभ गावंडे व त्यांची टीम थोड्याच वेळात इंजाळा येथे पोहोचली. नंतर 25 ते 30 फूट खोल असलेल्या विहिरीत उतरून कौस्तुभ गावंडे व त्यांच्या टीमने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने मांजराला बाहेर काढण्यात यश आले. कस्तुरी मांजर हे अतिशय दुर्मिळ असून त्याला इंग्रजीमध्ये स्मॉल इंडियन सिव्हिल कॅट असे म्हणतात. या मांजराचा उपयोग महागडे परफ्यूम बनविण्यासाठी केला जातो. विहिरीत पडल्याने अशक्त झालेल्या मांजरावर उपचार करून त्याला बोर अभयारण्यात सोडले जाणार आहे. पंकज गादगे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, कुलगाव. बुलढाणा जिल्ह्यातील जगविख्यात लोणार सरोवर. परंतु जगविख्यात असलेले लोणार सरोवर हे घाणीच्या साम्राज्यात अडकले आहे. पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट. लोणार सरोवरला सन 2002 मध्ये जागतिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतर सन 2004 मध्ये लोणार सरोवर परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. जागतिक पर्यटन स्थळ असल्यानं तत्कालीन सरकारने सन 2006 मध्ये विकास कामांसाठी 240 कोटी रुपये मंजूर केले. पण या निधीचा वापर विकास कामापेक्षा बैठकांवर खर्च होतोय. परिणामी या जागतिक दर्जाच्या परिसराची अगदी दुरवस्था झालेली दिसून येत आहे. येथे असलेल्या अहिल्याबाई होळकर अन्नछत्र, दैत्यसूदन मंदिर, शहर परिसरातील राष्ट्रीय स्मारकांना वसाहतीचा विळखा बसतो. या वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या लोणार सरोवराच्या परिसरामध्ये 44 जवळपास तीर्थांचा उल्लेख येतो. या 44 तीर्थांच्या ठिकाणी देखील विविध प्रकारची मंदिरं होती. या सगळ्या मंदिरांमध्ये दैत्यधन मंदिर हे शिल्प समृद्ध मंदिर असून या ठिकाणी दैत्यधन विष्णूची मूर्ती आहे. भगवान विष्णूला 1051 नाव हे या लोणार भूमीनं दिलेलं आहे. तसंच महानुभाव पंथाला राजाश्रय देखील या लोणार भूमीनं दिलेला आहे. असं लोणारला ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. पण या सर्व मंदिराकडे पुरातत्व विभागाकडून काही लक्ष दिलं जात नाही. या ठिकाणी प्रकर्षानं दैत्यसूदन मंदिर आहे, धारातीर्थ आहे, त्यानंतर रामगया मंदिर आहे, कमळजा मंदिर आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक रोज त्या ठिकाणी या मंदिरांना पाहण्यासाठी, भेटी देण्यासाठी येतात. पण या ठिकाणी ज्या सुविधा त्या ठिकाणी पाहिजे की त्या दैत्यसूदन मंदिरामध्ये आतल्या गाभाऱ्यामध्ये पूर्णतः अंधार असतो. तिथं जर त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली गेली तर त्या अतिशय कोरीव जे त्या ठिकाणी काम झालेले ते पर्यटकांना त्याचा सुद्धा आनंद घेता येईल. शासनाकडून करोडो रुपयाचा निधी दिला जातो, मात्र स्थानिक अधिकारी ह्या निधीचा दुरुपयोग करत आहे. तरी शासनाला विनंती आहे की याकडे लक्ष देऊन पर्यटकांना होणाऱ्या असुविधा या पुरवण्यात याव्या. या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकार, पर्यटन विभाग या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. इथे निधी खर्च होताना काही दिसत नाही आणि पर्यटक निराश होऊन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. या लोणार सरोवरचा विकास शासनाने लवकरात लवकर करावा अशी मागणी दिल्ली स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. लोणारचं महत्त्व जाणून लगेच पावलं उचलली तर पर्यटन आणि अभ्यास केंद्र म्हणून त्याचा विकास होऊ शकेल. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार. खापा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या टेंभुर्डोह येथील वनालगत असलेल्या शांताराम बुर्डे यांच्या शेत रस्त्यावर आज सकाळी 10च्या दरम्यान एक सांबार मृतावस्थेत असल्याची माहिती वनरक्षक निलेश तवले व महाकाडकर यांना प्राप्त होता. त्यांनी घटनास्थळ गाठून मृत सांबाराचे निरीक्षण करून आजूबाजूस तपास केला असता घटनास्थळापासून काही अंतरावर पुन्हा एक सांबाराचे शव क्षतिग्रस्त अवस्थेत आढळून आले. सदर प्राण्यांची शिकार झाली असावी असा कायस धरत पुन्हा पुढे पाहणी केली असता एक मोठा पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळतात. घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी तागड़े व राउंड ऑफिसर बुटोलिया यांना देण्यात आली. केस हुआ है इधर एक टाइगर मतलब एक टाइग्रेस और 2 सांबार का जो डेथ हुआ है ये इलेक्ट्रिक्यूशन से हुआ है. ये एग्रीकल्चर का जो लैंड है उन्होंने उसका पूरा सबोतल जो ये लगा के जो वायर लगा के 11 kV जो वायर है उसमें से उन्होंने कनेक्शन लेके इसको इलेक्ट्रिक्यूट किया. ये तीनों इलेक्ट्रिक्यूशन से मरा हुआ. तो उसके हिसाब से हमारा जो अभी जैसे जस्ट पोस्टमार्टम हुआ उसमें भी उसका बारे में हमको उसमें से क्लू मिला हुआ. सदर घटनेचे महत्त्व पुन्हा याकरिता वाढते की याच वन परिक्षेत्रात मौजा गुमगाव येथे 2 दिवसाआधी 2 मादा बिबट मृत अवस्थेत आढळली होती. तो तपास सध्या सुरू असून आता पट्टेदार वाघासह 2 सांबार मृत अवस्थेत आढळल्याने वन परिक्षेत्र अधिकारी व राउंड ऑफिसर व वनरक्षकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागत आहे. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर.
देशात चर्चेचा विषय झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी व ग्रामोद्योग येथे गांधीजीचे पोस्टर काढून आपले पोस्टर लावल्याच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये स्वातंत्र्य सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी गांधी पुतळ्यासमोर रघुपती राघव राजाराम या भजनावर टाळ वाजवत गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. ते मोदी सरकारने एका फटक्यासारखे काढून स्वतःचा फोटो तिथे लावला, हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कारण असं जे पंतप्रधान झालेत, पंतप्रधानाला काही मर्यादा असतात, त्या मर्यादा त्यांनी सांभाळाव्यात असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्यासाठी जेवढा विरोध करता येईल, जेवढा त्याग करता येतील, जेवढे चळवळ करता येतील ते आम्ही सर्व पक्षात मिळून मिसळून करू. गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र या ठिकाणी एकच महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने 24 तास सेवा बजावणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल होत आहे. पण मग पूर्ण 24 तास मला एकटीला काम करणं शक्य होत नाहीये. तरी हे सगळं कळवलेलं आहे वरती, पण तरी डॉक्टर्स पोस्टिंग काढून सुद्धा येत नाहीयेत कोणी इथेच. म्हणजे बऱ्याचशा डॉक्टरांना ऑर्डर दिल्या गेलेली आहे नाशिकवरून आणि कलेक्टर मॅडमांकडून पण ते डॉक्टर जॉईन होत. मुक्ताईनगर मतदारसंघ माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा असल्याने शिवसेनेचे आरोग्य मंत्री सावंत हे हेतुपुरस्पर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी देत नसल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 3 महिन्यापासून सर्व पेशंटचे हाल आहेत. या 2-3 दिवसात 2-4 दिवसात जर वैद्यकीय डॉक्टर वगैरे दिले नाही तर आम्ही पुढे तीव्र आंदोलन करू. आणि बुद्धी पुरस्कार इथे हा नाथापोता तालुका असल्यामुळे 2 ते 3 दिवसात जर वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी दिला. रवी गोरे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मुक्ताईनगर. नात्यामधील स्नेह वृद्धिंगित करण्याचे एक औचित्य म्हणजे मकर संक्रांतीचा सण. एकमेकीला तिळगुळ देऊन आपण हा सण साजरा करतो. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांचे खूप महत्त्व असते. जावयाला हलव्याचे दागिने भेट म्हणून देतात, तर लहान मुलांच्या बोरनाल्या धार्मिक विधीच्या वेळी हलव्याच्या दागिन्याचे परिधान केले जातात. सणाला महिलाही मोठ्या हौसेने हे दागिने घालतात. सांगलीतील खाडीलकर कुटुंबीय मागील 3 पिढ्यांपासून संक्रांतीचे दागिने बनवितात. त्यांनी तयार केलेले दागिने अमेरिका, दुबई, फ्रान्स, न्यूयॉर्क सारख्या विविध देशात पाठविले जातात. आमच्या आता 3री पिढी आहे उद्योग सुरू. यांची आजी म्हणजे आजी सासूबाई, माझ्या सासूबाई करत होत्या आणि आता आम्ही करतो. खूप चांगली मागणी आहे आपल्या इकडं, कारण आता 3री पिढी आहे. म्हणजे अगदी आजीला, आईला नेणारे सुद्धा आता बोर नाण्यासाठी दागिने घेऊन जातात. दागिन्यामध्ये मंगळसूत्र, बांगडी, पटल्या, तोडे, जुबे, बिंदी, भागसर, लफ्फा, नथ, चिंचपेटी, अंगठी, कंबरपट्टा, पैजण या दागिन्यांचा समावेश होतो. गणेश चव्हाण, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, सांगली. मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशात मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो. कुठे तिळगुळ वाटून तर कुठे पतंग उडवून. मात्र भंडारा जिल्ह्यात मकर संक्रांत येथील नागरिक एका वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. दरवर्षी साकोली तालुक्यातील कुमली येथील दुर्गाबाईचे डोह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी भेट देतात. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेला लाखो भाविक दर्शन घेऊन आपली मकर संक्रांत साजरी करत असतात. हे मंदिर पुराण काळापासून आमच्या आई वडिलांच्या अगोदरपासून आहे. संक्रांतीला महत्व म्हणजे मकर संक्रांती या निमित्त महत्व देतात लोक आणि 5 दिवसाची यात्रा राहतो. तब्बल 300 वर्षाहून अधिक काळापासून या ठिकाणी यात्रा भरीत असून या 3 दिवस चालणाऱ्या भव्य यात्रेत लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येऊन मकर संक्रांत निमित्त या डोहात येऊन सुरुवातीला आंघोळ करून मातेचे दर्शन घेतात. अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, भंडारा. डॉक्टर सौ कमलताई गवई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दारापूर राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी 2017 जयंती दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी 2017 पर्यंत मतदार जागृती, स्वच्छ भारत, कॅशलेस इंडिया जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जनजागृती रॅलीचे उद्घाटन दारापूर गावचे सरपंच दिनेश शेवतकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा प्रारंभ केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.एम. खेरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संदेश दिला. या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी संतोष यावले यांच्या मार्गदर्शनात जनजागृती अभियानाचे आयोजन होत आहे. रॅलीमध्ये दारापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक अनवर सर आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवमंदिर देवस्थान नागपूर येथे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ललित तिवारी व मित्रपरिवार उपस्थित होता.
अभिलाष गंगणे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.